नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बीड जिल्ह्यामधून बरेच प्रकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकरण हे आपण पाहिलेले आहेत. परंतु आता असंच एक प्रकरण पुढे आलेले आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक गुन्हेगारी प्रवृत्ती कशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे हे या प्रकरणावरून आपल्याला लक्षात येणार आहे. तर नेमकं घडलेलं काय आहे, प्रकरण काय आहे, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, बीड जिल्ह्यामध्ये एक बोबडे कुटुंब म्हणून राहत आहे आणि त्या बोबडे कुटुंबाचा एक व्यवसाय होता आणि त्या व्यवसायासाठी दोन मुलांनी त्यांच्या कर्ज काढले होते सावकाराकडून. आणि सावकाराकडून ज्यावेळेस कर्ज काढताना बऱ्याच ऍग्रीमेंट असतात, ब्लँक चेक सुद्धा त्यांच्याकडे दिलेले असतात सावकाराकडे, आणि सावकाराकडे मोठ्या प्रमाणामध्ये ते सावकार हा व्याज घेत असतो. असं त्यांनी व्यवसायासाठी लागणारे सगळे व्याजावर पैसे घेतले होते आणि ते पैसे या दोघांनी अतिशय उत्तम धंदा केला. त्यावेळेस त्यांचा व्यवसाय होता आणि चांगला व्यवसाय झाल्यामुळे त्यांनी सगळे पैसे त्या सावकारांना त्याचे परत केले. ज्या वेळेस हे सगळे पैसे परत केले त्यावेळेस सगळे ऍग्रीमेंट हे सगळं काही कॅन्सल होत असतं आणि सावकाराकडे जे सुरुवातीला ब्लँक चेक्स दिलेले असतात, म्हणजे कोरे चेक्स असतात, ते कोरे चेक ज्या वेळेस हे दोघे जण मागायला गेले, हे भाऊ भाऊ, तर त्यावेळेस सावकारानं त्यांना कुठलेही चेक्स दिले नाहीत. उलट त्यांचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. त्यामध्ये एका भावानं असाच मानसिक छळ त्याचा करण्यात आला. त्याला चेक दिले नाहीत आणि उलट त्याच्याकडून अजून पैशाची मागणी. 120% हे सगळे काही पैशाचा व्यवहार चालला होता. एवढ्या मोठ्या टक्क्याचा व्यवसाय, म्हणजे एवढ्या मोठ्या टक्क्यावर यांनी व्याजानं दिलेले होते पैसे. नेमका तो सावकार कोण आहे, त्याच्या सावकारकीचं लायसन काय आहे त्याच्याकडे, आणि ते लायसन किती दिवसापासूनच आहे, त्याचं लायसन व्हॅलिड आहे का, आता हे तपासणं गरजेचं आहे. कारण बीड जिल्ह्यामधून आपण बरेच प्रकरण पाहिलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आता एक विशेष बाब आहे, म्हणजे की हे पैसे दिलेले असून सुद्धा त्या मुलाचा यांनी एवढा छळ केला आणि त्याने एक विष पेलं, औषध पेलं, आणि औषध पेल्यानंतर 19/4 काहीतरी औषध त्यानं पेलं होतं आणि त्यावेळेस पोलिसांनी सुद्धा याची तक्रार लिहून घेतली नाही. कारण त्यावेळेस पोलीस सुद्धा तक्रार लिहून घेत नव्हते किंवा घेऊ शकत नव्हते अशा प्रकारचं सांगितलं जाते. आणि मात्र त्यांना धमक्या येत होत्या, त्या धमक्याची सुद्धा यांच्याकडून FIR लिहून घेतली नाही. जर त्याच वेळेस याची धमक्यांची FIR जर लिहून घेतली असती तर कदाचित तो मुलगा आज वाचला असता. आणि तो ज्या वेळेस पासून आत्महत्या त्याने केली त्यावेळेस पासून दुसरा मुलगा, त्यांचा बोबडे कुटुंबाचा दुसरा मुलगा, म्हणजे दोघं सख्खे जे भाऊ होते त्याच्यामधला एक जणानं आत्महत्या केली आणि जो दुसरा मुलगा होता तो त्या दिवशीपासून फरार आहे. म्हणजे आज 3 वर्ष काहीतरी त्याला झालेले आहेत आणि एवढ्या दिवसापासून तो फरार आहे, सापडत नाही आहे. अगदी बोबडे कुटुंबाचा व्यवसाय तर गेलाच, परंतु हे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांचे छोटे छोटे लेकर आहेत त्यांच्या घरामध्ये, त्यांचे आई आहे, वडील आहेत, आणि हे दोघ जण सुद्धा आज तिथे सोबत नाहीयेत. म्हणजे त्या कुटुंबाची आज जर व्यथा बघितली तर त्या कुटुंबानं पुढे येऊन एक व्यथा मांडली आणि त्या कुटुंबाची अतिशय व्यथा बेकार आहे. कारण हे सगळं जे प्रकरण पुढे आणले ते म्हणजे दमाने यांनी आणलेलं आहे. आणि बीड मध्ये आता नेमका सवाल हा कायदा सुव्यवस्थेचा जर झालाच होता, परंतु हे अशा प्रकारच्या सावकारी गुन्हेगार आहेत सावकार. कारण जर त्यांच्या पैसे देऊन सुद्धा अशा प्रकारे जर छळ केला असेल, जर झाला असेल, तर नेमकं याच्यामध्ये सावकार हा गुन्हेगार हा कसा बनला, सावकारानं गुन्हेगारी कशी केली, सावकारानं पैसे देऊन सुद्धा हे असं का केलं, याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. आणि जर या प्रकरणामध्ये असं जर त्यानं केलेलं असेल तर याच्यानंतरचे किंवा याच्या आधीचे जे प्रकरण होती, याच्या आधी किती लोकांकडून त्यानं पैसे अशा प्रकारे लुबाडलेत, घेतलेत, लोकांचे मुंडके मोडलेत, अशा प्रकारचं हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. जर खरं जर असेल किंवा जर याच्यामध्ये जर हे प्रकरण जर पुढची सत्याच्या बाजूवर उघड झाली तर नक्कीच या प्रकरणावर पोलिसांनी लवकरात लवकर हे
प्रकरण लावून धरून या बोबडे कुटुंबाला न्याय द्यावा आणि जो दुसरा मुलगा गायब आहे त्यांचा तो लवकरात लवकर सापडायला पाहिजे. मित्रांनो, आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.